सुरू करूया आपण मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धे. नमो अरिहंतां, नमो सिद्धानं, नमो आयरियानं, नमो वज्रायां, नमो लोये सौवसाहुनं. श्रीमत्परं गंभीरं स्याद्वादामोघलाञ्छनम् जियात्रैलोक्यनाथस्य शासनं जिनशासनं, शासनं जिनशासनं. आचार्य श्री मानतुंग स्वामी द्वारा विरचित भक्ती आणि अध्यात्माचा महान स्तोत्र भक्तामर महाकाव्य या महाकाव्यावर आपली चर्चा सुरू आहे. आणि या काव्याच्या माध्यमातून वीतरागी भगवंतांची जी यथार्थ गुणस्तुती आहे त्या गुणस्तुतीच्या द्वारे आचार्य देव आपल्याला परिचय करून देत आहेत की खरी जिनेंद्र भगवंतांची भक्ती कशी असते आणि त्या भक्तीच्या माध्यमातून आपण स्वतः निज आत्म्याला कशा प्रकारे ओळखू शकतो. मागील कक्षेमध्ये भक्तामर स्तोत्राची पूर्वभूमिका आणि त्यासोबतच आचार्य श्री मानतुंग स्वामी यांचा आपण परिचय थोडक्यात बघितलेला होता. यद्यपि पूर्वभूमिकेचा विस्तार बघितला तर तो विस्तार खूप अधिक आहे, तथापि जेव्हा जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेस आपण त्याची चर्चा करणारच आहोत. मुख्यतः या ठिकाणी जो जीव आध्यात्मिक रुची संपन्न आहे तो आध्यात्मिक रुची संपन्न जीव वीतरागी भगवंतांकडे फक्त वीतरागतेच्या दृष्टिकोनातून बघतो. त्याला लौकिक कार्याची किंवा लौकिक वस्तूंची कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी इच्छा नसते आणि कोणत्याही प्रकारे तो लौकिक कार्यामध्ये पुढे येत नाही. एकमात्र उद्देश्य हा वीतरागता प्राप्ती करणे हाच असतो. कदाचित त्या माध्यमातून ज्ञानी जीवाला पुण्यबंध होतो. त्या शुभ रागामुळे पुण्यबंध झाल्यामुळे अनुकूल सर्व संपत्ती मिळतात, अनुकूल सर्व सुख साधने मिळतात, परंतु त्या अनुकूल अशा सुख साधनांमध्ये तो रमत नाही. त्या सुख साधनांना तो मात्र पर समजतो, बाह्य समजतो आणि त्यांना जे आहे ते आपल्या स्वतःमध्ये अंगीकार करत नाही. बघा, एका ठिकाणी एक श्लोक येतो, चक्रवर्ती की संपदा इंद्र समान सब भोग, काक वीट सम गिनत है सम्यक दृष्टी लोग. काय म्हणतात? चक्रवर्ती की संपदा इंद्र समान सब भोग और काक वीट सम गिनत है सम्यक दृष्टी लोग. या मनुष्यांच्या मध्ये बघितलं तर चक्रवर्ती एवढा महापुण्याचा उदय आहे, एवढी संपदा त्याच्याकडे आहे, आणि स्वर्गातील साक्षात सौधर्म इंद्र, जो सौधर्म इंद्र जो आहे तो त्या संपूर्ण स्वर्गाचा अधिपती आहे, त्याचा किती पुण्याचा उदय. परंतु चक्रवर्तीची संपदा जरी प्राप्त झाली, इंद्रासारखे भोग जरी प्राप्त झाले, तरी काक बीट समगिनत है, कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे मोजतात, कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे ग्रहण करतात. कोण ग्रहण करतात? तर म्हणतात सम्यक दृष्टी लोक. जो ज्ञानी भक्त आहे, जो सम्यक दृष्टी पुरुष आहे, तो सम्यक दृष्टी पुरुष त्या कावळेच्या विष्ठेप्रमाणे त्याला जे आहे ग्रहण करत नाही. तात्पर्य काय आहे?
तात्पर्य या ठिकाणी असं आहे की ज्यावेळी वृषभाचल पर्वतावर चक्रवर्ती भरत स्वतःचं नाव लिहायला गेले तर त्यांना स्वतःचं नाव लिहायला देखील जागा मिळाली नव्हती. त्याचप्रमाणे या पृथ्वीचे आजपर्यंत कितीतरी उपभोग घेणारे राजा महाराजा चक्रवर्ती झालेले आहेत आणि हे सर्व राजा महाराजा चक्रवर्तींनी ही पृथ्वी अनेक वेळा भोगलेली आहे. त्यामुळे हे सर्व पुण्य जे आहे ते दुसऱ्यांचंच मी स्वतः काय करत आहे, भाजन करत आहे. त्यामुळे या पुण्याच्या पाठीमागे मी कधीही जाणार नाही. मी तर फक्त वित्राक्तेकडे दृष्टी करणार. अशा प्रकारची भावना या ठिकाणी आचार्यांनी जी आहे ती व्यक्त केलेली आहे. एक छोटस भजन आहे, ते भजन या ठिकाणी मला उद्धृत करावंसं वाटतं. भिलाई, छत्तीसगडमध्ये भिलाई नावाचं एक शहर आहे आणि त्या ठिकाणी जे स्वाध्यायी मंडळ आहे त्या मंडळातल्या लोकांनी ते तयार केलेलं भजन होतं. जवळपास आजपासून 20 वर्षापूर्वी ते भजन ऐकलेलं होतं आणि ते भजन मी तुम्हाला सांगतोय. त्या भजनातली खूप सुंदर ओळ आहे. ते काय म्हणतात बघा. भजन थोडस मारवाडी टोणीमध्ये आहे, तरी देखील आपल्या बरोबर ते लक्षामध्ये येईल. काय म्हणतात ते. थे तो जिनवानी के मार्ग मार्ग चालो रे म्हारा मनडा, चालो रे म्हारा जीवडा, लख 84 टल जासी, भव भव संकट टल जासी. काय म्हणतात. थे तो जिनवानी के मार्ग, की जिनवानी मातेने जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर तुम्ही चला तर ही जी 84 लक्ष योनी आहे किंवा हे जे संसाराचं दुःख आहे ते टळून जाईल. भजन खूप मोठं आहे पण त्यातलं आता जे या ठिकाणी सांगायचं आहे ते मी सांगतो. काय सांगितलं. पिछला भव की कमाई ना भव में तू खाई, अगला भव का काई सोचो 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 रे मारा मनड़ा, सोचो रे मारा जीवेड़ा, लख 84 टले जासी, भव भव संकट मिटे जासी. काय सांगितलं. पिछला भव की कमाई, आपण पूर्व कधीतरी महापुण्य केलेला आहे आणि त्यामुळे आज हा जैन कुळ देवशास्त्र गुरूंचा संयोग हे मिळालेला आहे. त्यामुळे मागील भवातली जी कमाई केलेली होती, मागील भवातलं जे काही उपार्जन केलेलं होतं ते आपण या ठिकाणी काय करत आहे, भोगत आहे आणि भोगत आहे. आणि आज भोगताना जर याच विषय कषायांमध्ये रमलो, हे भोगताना जर या वर्तमान विषय कषायांमध्ये रमलो तर पुढच्या भवाचं काय होणार आहे. त्यामुळे मला या भवाची चिंता करायची नाही. हा भाव तर मला देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात मिळालेला आहे. मला जे आहे आता पुढच्या भवाची माझी तयारी करायची आहे. यासाठी या ठिकाणी रागामध्ये रंगू नको, शुभ रागाची प्रवृत्ती करू नको. तू एक मात्र जे आहे स्वतःच्या वित्राक्तेमध्ये स्वतःच्या आत्म्याकडे लक्ष दे. आणि हीच या भक्तावरची जी आहे ती मूळ विषय वस्तू आहे. या मूळ विषय वस्तूच्या माध्यमातून आपण प्रारंभिक भूमिका आणि आचार्य मानतुंगांचा जो आहे तो परिचय या ठिकाणी बघितलेला आहे. आता यापुढे काल एक प्रश्न आला होता की मानतुंग या शब्दाचा अर्थ काय. तसे तर बघा, आचार्य ज्यांच्या माध्यमातून दीक्षित झालेले असतील तर निश्चित रूपाने जे आहे त्यांनी त्यांना नाव दिलेलं असेल मानतुंग. परंतु जगतामध्ये लोक व्यवहारामध्ये जे आहे एक असा व्यापार आहे की कोणाचंही नाव जे आहे ते सुंदर ठेवलं जातं, कोणाचंही नाव जे आहे ते असं काहीच काही ठेवणार नाही. महाभारतातला प्रसंग तुम्हाला सांगतो की कौरवातील सर्वात मोठा जो भाऊ होता त्या भावाचं नाव काय होतं, सर्वात मोठा. आपण सर्वांना माहिती आहे की त्याचं नाव होतं दुर्योधन, बरोबर.
सगळेजण काय म्हणतात की दुर्योधन. वास्तविक रूपाने त्याचं नाव दुर्योधन नव्हतं, त्याचं नाव होतं सुयोधन. काय नाव होतं त्याचं? सुयोधन. लक्षात घ्या, दुर्योधनाचं नाव दुर्योधन नव्हतं, त्याचं नाव होतं सुयोधन. पण काय झालं, त्याची दृष्टी जी होती ती दृष्टी नेहमी वाईट बघण्याकडे होती. कुठेही गेलं तरी काही ना काही चूक काढण्याकडे होती आणि त्यामुळे तो सुयोधनाचा काय झाला, दुर्योधन झाला. जगामध्ये असं कोणी कोणाचं नाव ठेवेल का? हा विचार करा. एखाद्याचं नाव पुण्य असू शकतं, पण पाप असं नाव ठेवणार का कोणी? की असं नाव जे आहे ते कोणीही ठेवणार नाही. त्याच प्रकारे जे आहे मानतुंग हे नाव तर आचार्य परंपरेने त्यांच्या गुरूंनी त्यांना दिलेलं आहे. पण शाब्दिक रूपाने आपण व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बघितला तर त्याचा जो अर्थ होतो तो अर्थ आपण कशा प्रकारे ग्रहण करू शकतो? की त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ मान. मानचा अर्थ होतो सर्वोत्कृष्ट, सर्वात अधिक सन्मान ज्यांना मिळालेला आहे, सर्वाधिक सन्मान ज्यांना मिळालेला आहे तो मान. आणि तुंग, तुंगचा अर्थ काय होतो? उत्कृष्ट. तुंगचा अर्थ काय होतो? उत्कृष्ट. की सर्वाधिक सन्मान ज्यांना प्राप्त झालेला आहे आणि ज्यामुळे ते उत्कृष्ट पदाला प्राप्त झालेले आहेत असे ते कोण आहेत? मानतुंग आहेत. सर्वोत्कृष्ट सन्मान ज्यांना प्राप्त झालेला आहे, तो सर्वोत्कृष्ट सन्मान कशामुळे? तो सर्वोत्कृष्ट सन्मान निज आत्म्याच्या रुचीमुळे त्यांना प्राप्त झालेला आहे आणि त्या निज आत्म्याच्या रुचीमुळे त्यांना तो सर्वोत्कृष्ट सन्मान प्राप्त झाला आणि म्हणून ते सर्वश्रेष्ठ झालेले आहेत असे ते मानतुंग आचार्य. कारण की आचार्यदेव काय म्हणतात की ही जी स्तुती आहे मी फक्त शाब्दिक करत नाही, तर ही स्तुती जे मी अंतरंगामध्ये अनुभव केलेला आहे त्या अंतरंगातल्या अनुभवाच्या माध्यमातून करतो. म्हणून जेव्हा अंतरंगातल्या अनुभवाच्या माध्यमातून करतात तेव्हा सहजतेने जे आहे उत्कृष्ट असा जो आत्म्याचा भाव आहे तो आत्म्याचा भाव त्या ठिकाणी ग्रहण करण्यात येतो आणि तोच आत्मतत्वाचा भाव त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जे आहे ते ग्रहण करायला पाहिजे. अशा प्रकारे ही प्रारंभिक भूमिका आणि आचार्य देवांचा जो आहे तो परिचय सामान्य रूपाने या ठिकाणी सांगितलेला आहे. विशेष रूपाने जर आपण बघितलं तर भक्तामर या महाकाव्याबद्दल अनेक भाष्य किंवा अनेक लोकांनी त्याच्यावर काही ना काही अर्थ रूपाने, सामान्य अर्थ रूपाने त्याची विवेचना केलेली आहे. अनेक लोकांनी जे आहे त्याच्यावर पद्यानुवाद लिहिलेले आहेत. पण एवढे सर्व पद्यानुवाद हे उपलब्ध असण्याच्या पाठीमागे एक मात्र कारण हेच आहे की या स्तोत्राची साहित्यिक सुषमा, या स्तोत्राची जी साहित्यिक सुषमा आहे त्या साहित्यिक सुषमेमुळेच हा स्तोत्र जो आहे तो एवढा प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्यासोबतच त्याचं छंद वसंत तिलका या छंदामध्ये जे आहे हा जो स्तोत्र आहे तो स्तोत्र लिहिलेला आहे आणि त्यामुळे देखील त्याची अधिक विशेषता आपल्याला प्राप्त होते. कारण की सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतू या ऋतूला ऋतुराज म्हणण्यात येतं. काय म्हणण्यात येतं? ऋतुराज. त्याच प्रकारे सर्व छंदांमध्ये जे आहे वसंत तिलका छंद हा अत्यंत गेय मानला जातो आणि अत्यंत गेय छंद मानल्या गेल्यामुळे या छंदामध्ये आचार्यांनी काय केलेली आहे, या संपूर्ण स्तोत्राची रचना केलेली आहे. तर मुख्यतेने वसंत तिलका छंदामध्ये या संपूर्ण स्तोत्राची रचना आहे आणि यासोबतच आचार्यांनी एक विशेषता या ठिकाणी सांगितलेली आहे. काय? की त्यांनी जेवढ्याही रूपाने भगवंताची स्तुती केलेली आहे त्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक एक दृष्टांत दिलेला आहे, त्यांनी एक एक उदाहरण दिलेलं आहे. बघा, सहजतेनेच जेव्हा आपण छोट्याशा बाळाला जर औषधी द्यायचं असेल आणि औषधी जर कडू असेल तर त्याला आपण मिश्री सोबत किंवा बताशा सोबत किंवा साखरे सोबत ते औषधी आपण त्याला देतो आणि त्याला ते लगेच काय होतं, ग्रहण होतं. त्या प्रकारे आचार्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, अनेक प्रकारची उदाहरणे दिलेली आहेत. जणू काही असं वाटतं त्यांच्याकडे उदाहरणांचा जो आहे तो असा भरमसाठ साठा होता आणि त्या साठ्यातून त्यांनी ते सर्व उदाहरण काढलेले आहे.
आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी ते एक एक सिद्धांत, जिनेंद्र भगवंतांची स्तुती, हे सर्व त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, समजवलेलं आहे. आणि त्यामुळे देखील या स्तोत्राची जी आहे ती विशेषता आपल्याला प्रतिभासित होते. मुख्यतेने वसंत तिलका छंदामध्ये आहे दृष्टांत आणि द्राष्टांत, दृष्टांत आणि सिद्धांत या माध्यमातून प्रत्येक विषय वस्तूला स्पष्ट केलेला आहे, म्हणून देखील या स्तोत्राची विशेषता आहे. आणि तिसरं तात्पर्य आहे की या स्तोत्रामध्ये कुठेही भगवंतांकडे काहीही मागितलेलं नाही आहे. हे भगवान, मी फक्त एक स्वतःच्या आत्मतत्वाची प्राप्ती करण्यासाठी आपली स्तुती करतो, ही भावना व्यक्त केल्यामुळे त्या ठिकाणी जे आहे काय आहे की त्या ठिकाणी मुख्य रूपाने भक्तीची प्रगाढता त्या ठिकाणी दिसून येते. आणि भक्तीच्या माध्यमातून गुणांवर जाण्याची जी प्रगाढता आहे ती आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या स्पष्ट होते. मी समजतो या अशा प्रकारे आपल्याला ही सर्व विषय वस्तू स्पष्ट झालेली असेल. आता यानंतर आपण भक्तामर स्तोत्राच्या थोड्याशा विषय वस्तूकडे वळूया. भक्तामर स्तोत्राची जी मूळ विषय वस्तू आहे ती मी तशी पाठीमागे देखील आपल्याला स्पष्ट केलेली आहे. तथापि भक्तामर स्तोत्र जे एकूण 48 स्तोत्रांमध्ये लिहिलेलं आहे, 48 श्लोकांमध्ये जे लिहिलेलं आहे, त्याची एक सामान्य विषय वस्तू जर आपण बघितली, जसं उदाहरणार्थ समयसार मध्ये जेव्हा आपण पुण्य पापाधिकार हे शब्द वापरतो तेव्हा लगेच लक्षात येतं की या ठिकाणी पुण्य पापाची चर्चा आहे. कर्ता कर्म म्हटलं तर या ठिकाणी कर्ता कर्माची चर्चा आहे. जीव अजीव अधिकार म्हटलं तर जीव अजीवाची चर्चा आहे. त्याच प्रकारे जे आहे या ठिकाणी स्तोत्राची जी विशिष्टता आहे, कुठे काय सांगितलेलं आहे जर आपण त्याचा विचार केला तर सर्वप्रथम पहिल्या आणि दुसऱ्या छंदामध्ये आचार्यांनी आपले जे इष्टदैवत आहेत त्या इष्टदैवतांना जे आहे त्या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. इष्टदैवतांना काय केलेला आहे, नमस्कार केलेला आहे पहिल्या आणि दुसऱ्या छंदामध्ये. त्यानंतर आपण तिसऱ्या छंदापासून तर सातव्या छंदापर्यंत, तिसऱ्या छंदापासून तर सातव्या छंदापर्यंत आचार्यांनी स्वतःची लघुता प्रदर्शित केलेली आहे की ही जिनेंद्र भगवान, मी आपल्या समोर खूप छोटा आहे, माझ्याकडे शक्ती नाही, तथापि मी आपली काय करत आहे, स्तुती करत आहे. तिसऱ्या ते सातव्या छंदापर्यंत लघुता प्रदर्शित केलेली आहे. आणि आठव्या छंदामध्ये त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे. प्रतिज्ञा छंद आपण आठव्या छंदाला म्हणू शकतो की हे जिनेंद्र भगवान, आता तर मी आपल्या स्तुतीला प्रारंभ करतोच. आठव्या छंदामध्ये जे आहे त्यांनी ती प्रतिज्ञा केलेली आहे. त्यानंतर 9व्या छंदापासून तर 47 नंबरच्या छंदापर्यंत स्तुती आहे, जिनेंद्र भगवंतांची स्तुती आहे. पण त्यामध्ये देखील जर आपण थोडासा फरक केला तर 9व्या छंदापासून 27 नंबरच्या छंदापर्यंत जे आहे त्यांची विविध माध्यमातून, जिनेंद्र भगवंतांची विविध माध्यमातून काय केलेली आहे, स्तुती केलेली आहे. 28 नंबरच्या छंदापासून तर 37 नंबरच्या छंदापर्यंत अष्टप्रातिहार्य आणि इतर जे वैभव आहे, समोशरण आहे किंवा त्यांच्या पायांच्या खाली जेव्हा ते विहार करतात तेव्हा त्यांच्या चरण कमलांच्या खाली स्वर्गातील देव कमळांची रचना करतात. यद्यपि स्वर्गातील देव जे कमळांची रचना करतात ते अष्टप्रातिहार्यामध्ये नाही. अष्टप्रातिहार्य कोणते आहे, दिव्य विटप पहुपन की वर्षा, दुंदुभियासन वाणी सरसा, छत्र चवरभा मंडल भारी, ये तु प्रातिहार्य मनहारी. अशोक वृक्ष, पुष्पों की वर्षा, फुलांची वर्षा, दिव्य पहुपन की वर्षा, दुंदुभी, सिंहासन, छत्र, चंवर, भामंडल आणि दिव्यधून, असे हे 8 प्रातिहार्य आहेत. यांचं त्या ठिकाणी वर्णन तर आहेच, पण त्याशिवाय हे जिनेंद्र भगवान आपल्या समोर धर्मचक्र चालतो.
हे जिनेंद्र भगवान, आपण ज्या ज्या ठिकाणी चरण कमल ठेवता त्या ठिकाणी स्वर्गातील देव कमळांची रचना करतात. अशा प्रकारे आणखी वैभवाचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यानंतर 38 नंबरच्या छंदापासून तर 46 नंबरच्या छंदापर्यंत या जगातील लोकांना जे विविध प्रकारचे भय असतात किंवा त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका कांक्षा असतात त्याबद्दलचं वर्णन करून त्यांची ती सर्व भीती, त्यांचे ते सर्व भय त्या ठिकाणी काय केलेले आहेत, दूर केलेले आहेत. आणि अशा माध्यमातून 46 छंदापर्यंत त्या त्या भयांचं वर्णन केलंय. आणि त्यानंतर 47 नंबरच्या छंदामध्ये सर्व प्रकारे स्तुती करून 48 नंबरच्या छंदामध्ये आचार्य मानतुंगांनी मी स्वतः ही स्तुती मोक्ष लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी करत आहे, या पाठीमागे दुसरा काहीही उद्देश नाही, अशा प्रकारची भावना व्यक्त करून स्वतः जे आहे ते अंतिम मंगलाचरण त्या ठिकाणी केलेलं आहे. ही तर झाली भक्तामरची सामान्य विषय वस्तू की कोणत्या छंदामध्ये कोणतं वर्णन आहे किंवा कुठून कुठपर्यंत कोणतं वर्णन आहे. पुनश्च एकदा सांगायचं तर पहिल्या आणि दुसऱ्या छंदामध्ये आचार्यांनी जे आहे ते इष्टदेवाला नमस्कार केलाय. 3ऱ्या ते 7व्या पर्यंत त्यांनी लघुता प्रदर्शित केली आहे. 8व्या छंदामध्ये प्रतिज्ञा केलेली आहे. 9व्या छंदापासून 27 नंबरच्या छंदापर्यंत विविध प्रकारे स्तुती केलेली आहे. 28 नंबरच्या छंदापासून 36 नंबरच्या छंदापर्यंत अष्टप्रातिहार्य आणि बाह्य वैभवाचं वर्णन आहे. 36 नंबरच्या छंदापासून 38 नंबरच्या छंदापासून 46 नंबरच्या छंदापर्यंत त्या ठिकाणी विविध अशा प्रकारचे भय, रोग इत्यादीचं वर्णन केलेलं आहे. आणि 47व्या नंबरच्या छंदामध्ये पुनश्च एकदा स्तुती करून 48 नंबरच्या छंदामध्ये जे आहे आपली लघुता त्या ठिकाणी प्रदर्शित करून समापन केलेलं आहे. अशा प्रकारे हा संपूर्ण विषय वस्तू आहे. पण हा संपूर्ण विषय वस्तू जरी असा असला तथापि प्रत्येक छंदाला आणि त्या छंदातील जी वीतरागता आहे त्या वीतरागतेला समजणे अत्यंत आवश्यक आहे. आणि यासाठीच आपण सर्वजण जे आहे या स्तोत्राचा एक मुख्यतः पाठ करत आहोत आणि या स्तोत्राला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये शेवटी एक गोष्ट सांगून आपण पुढे जाणार आहोत की जे काही या भक्तामर स्तोत्राबद्दल तंत्र मंत्र इतर प्रकारचे जे काही प्रसंग आपल्याला लाभतात ते सर्व प्रसंग जे आहे ते तत्कालीन परिस्थितीप्रमाणे, ज्याला आपण भट्टारकीय युग म्हणतो, त्या भट्टारकीय युगाप्रमाणे जे आहे त्या ठिकाणी वर्णित केलेलं आहे. परंतु जोपर्यंत जीवाच्या पुण्याचा उदय नसतो तोपर्यंत काहीही होत नाही, हे लक्षात ठेवायचं. भगवंताची भक्ती करताना अतिरेक खूप जास्त असतो, परंतु जो अतिरेक केलेला आहे तसं त्याला ग्रहण केल्या जात नाही. त्याच्यातून जे मुख्य आहे ते मुख्यच ग्रहण केल्या जात असते. साधं उदाहरण आहे, आपण जे आहे बाजारातून भाजी आणतो. जर आपण बाजारातून भाजी आणलेली आहे, समजा आपण बाजारातून जे आहे शेंगदाणे, जे मूंगफल्ली ज्याला आपण म्हणतो, शेंगा आपण ज्याला म्हणतो, ते जर आपण शेंगा आणलेल्या आहेत तर त्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगामध्ये काय ग्रहण करायचं आणि काय फेकून द्यायचं हे आपल्याला माहिती आहे की नाही माहिती आहे. आपण बाजारातून जे आहे केळी आणली तर केळीमध्ये काय खायचं आणि काय फेकून द्यायचं याचा आपल्याला निर्णय आहे की नाही आहे, की याचा आपल्याला पक्का निर्णय आहे. बस त्याच प्रकारे भगवंताच्या स्तुतीमध्ये काय ग्रहण करायचं आणि काय सोडून द्यायचं याचा निर्णय देखील आचार्यदेव सांगतात. त्यामुळे वीतरागतेला ग्रहण करायचं आहे आणि जे रागात्मक विषय आहे ते तर पुण्यबंधाचे कारण आहे, त्याला आपल्याला सोडून द्यायचं आहे. या संबंधी विशेष चर्चा जेव्हा आपण पुढे जाणार तेव्हा येणार आहे, त्या ठिकाणी आपण करणार आहोत. एक छोटस माझ्या जीवनातील मी उदाहरण सांगतो. जेव्हा मी इयत्ता 6वी मध्ये होतो, एक कोणीतरी जे आहे खूप मोठे व्यक्ती आले, मी आता नाव घेणार नाही, खूप मोठे या माध्यमातून आपण समजावं, आणि त्यांनी आम्हाला एक बुद्धिमंत्र दिला. त्यांनी आम्हाला एक बुद्धिमंत्र दिला. तो बुद्धिमंत्र दिल्यानंतर त्या बुद्धिमंत्राचा पाठ आमच्या वर्गातील जी मुलं होती, ती आम्ही जवळपास 5-6 मुलं होतो मित्र, त्या बुद्धिमंत्राचा पाठ आम्ही करू लागलो.
ही कारंजा गुरुकुल या ठिकाणी माझं अध्ययन झालेलं आहे. एक कारंजा गुरुकुलातील घटना आहे. त्या ठिकाणी शिकत असताना जे कोणी आले मी त्यांच्याबद्दल नाही, पण माझ्या जीवनातील मी आपल्याला सांगत आहे. त्या बुद्धिमंत्राचा पाठ करत राहील आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आमची घटक चाचणी होती. आता हा बुद्धिमंत्राचा पाठ केला तर निश्चित रूपाने बुद्धी येईल, अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही, ही त्या काळची बुद्धी. आणि त्यामुळे दररोज दिवस रात्र जेवताना असो, झोपताना असो, चालताना बोलताना तोच बुद्धिमंत्र. आणि बरोबर काही दिवसांतर घटक चाचणी आली, इंग्लिशचा पेपर होता. पहिला पेपर इंग्लिशचा होता आणि त्या घटक चाचणीमध्ये मी इतरांचं सांगत नाही, मी स्वतः जाऊन बसलो. 20 मार्काची घटक चाचणी होती आणि त्यामध्ये जे आहे 2 मार्क मिळाले. काहीच लिहू शकलो नाही. काहीच लिहू शकलो. दुसऱ्या दिवशी मराठीचा पेपर होता. पुस्तक उघडलं आणि परिपूर्ण आपला अभ्यास केला आणि ती घटक चाचणी सोडवली. आणि तेव्हा लक्षामध्ये आलं की अशा प्रकारच्या बुद्धिमंत्र किंवा इत्यादींनी किती जरी जपनाम केले तरी देखील जे आहे त्या माध्यमातून बुद्धी येत नाही. आपल्याला स्वतः जे आहे त्याचा सराव करावाच लागतो. त्यामुळे कदाचित पुण्योदयाने एखादी गोष्ट आठवून जाईल. अरे विचार करा, महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा कर्णाला अत्यंत आवश्यकता होती त्याच्या स्वतःच्या शस्त्राची, तेव्हा त्याला तो मंत्र आठवला नाही. तर तुम्ही आम्ही तर किती, आपलं क्षयोक्षम ज्ञान किती कमी आहे. तो तर कर्ण जो आहे तो महादानी होता, तपस्वी होता, तथापि त्याला ते आठवलं नाही. तर तुम्ही आम्ही जे आहे कशा प्रकारे, आपलं क्षयोक्षम ज्ञान खूप कमी आहे. त्यामुळे सर्वांनी हा विचार करायला पाहिजे की या सर्व माध्यमातून जे आहे काही होत नाही. आपल्या पुण्याचा जर उदय असेल तर सर्व कार्य सिद्ध होतात. पुण्याचा उदय नसेल तर कोणतेही कार्य सिद्ध होत नाही. हे या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे जे आहे ही भक्तामरची विषय वस्तू आहे आणि त्या संपूर्ण विषय वस्तूमध्ये त्या संपूर्ण स्तोत्रांमध्ये काय सांगितलेलं आहे त्याचा देखील आपण विषय वस्तू बघितलेला आहे. आता यानंतर जे प्रथम आणि द्वितीय श्लोक आहे त्या प्रथम आणि द्वितीय श्लोकामध्ये आचार्य देव मंगलाचरण करतात. आपल्या इष्टदैवतांना नमस्कार केलेला आहे. कशाच्या माध्यमातून? मंगलाचरणाच्या माध्यमातून नमस्कार केलेला आहे. आता जेव्हा मंगलाचरणाच्या माध्यमातून नमस्कार केलेला आहे तर थोडस आपण मंगलाचरण काय आहे, मंगल काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. बघा, मुख्यतः रूपाने मंगल म्हणजे काय? आपण चत्तारी मंगल म्हणतो. चत्तारी मंगलम, अरहंता मंगलम, सिद्धा मंगलम, साहू मंगलम, केवली पन्नत्तो धम्मो मंगलम. हे चत्तारी दंडक आपण म्हणतो. त्यामध्ये मंगल शब्द आहे. त्या मंगल शब्दाची व्याख्या आम्ही जे बालबोधची जी मुलं आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे. तथापि अनेक नवीन श्रोते आहेत म्हणून हे लक्षात घ्यायला पाहिजे, कारण की पुढील विषय महत्वपूर्ण येणार आहे. तर त्या ठिकाणी मंगल या शब्दामध्ये 2 शब्द आहेत. एक आहे मंग आणि दुसरा आहे ल. मंग अधिक ल. मंगचा अर्थ काय होतो? मंग म्हणजे सुख. मंगचा अर्थ काय होतो? सुख. आणि ल या शब्दाचा अर्थ होतो आणणे, की जो सुखाला आणतो त्याला काय म्हणतात? मंगल असे म्हणतात. जो सुखाला आणतो त्याला मंगल असे म्हणतात. आणि दुसरा अर्थ काय आहे? आता मंगल मध्ये एक आहे मम. म वरती टिंब आहे ना, तर त्याचा काय होतो? अनुस्वार होईल, अर्धा म होईल. मम अधिक गल. तर मम म्हणजे काय? पाप. आणि गल म्हणजे काय? गालणे, नष्ट करणे. की जो पापाला नष्ट करतो, जो पापाला नष्ट करतो त्याला काय म्हणतात? मंगल असे म्हणतात. तात्पर्य काय झालं? की जो पापाला नष्ट करतो आणि सुखाला आणतो त्याला मंगल असे म्हणतात. मग कोणत्या पापाला नष्ट करायचं? की नमोकार मंत्र आपण मंगलाचरण रूपाने म्हणतो. मग माझा जर कोणाशी वैर असेल
माझं जर कोणाशी शत्रुत्व असेल तर मग त्या शत्रू समोर जाऊन मी नमोकार मंत्र म्हणायचं, म्हणजे शत्रू काय होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. यासाठी मंगल आहे का, की यासाठी मंगल नाही. ममचा अर्थ आहे पाप. खरे पाप कोणते आहेत? तिथे एका ठिकाणी म्हटलंय ना, की जो बुरा देखन मैं चला, कबीरदासजींनी लिहिलंय, बुरा देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, और जो घट देखा आपना मुझसे बुरा न कोय. म्हटलंय की नाही, हा, की बुरा साऱ्या जगाला जे आहे ते आपण काय म्हणतो, हा वाईट आहे, हा वाईट आहे, हा वाईट आहे. पण जेव्हा जो घट देखा आपना मुझसे बुरा नको, तर वास्तविक रूपाने माझ्या स्वतःच्या अंतरंगामध्ये जे आहे ते मोह, राग, द्वेष, मिथ्यात्व हे खरे पाप आहे. आणि या मोह, राग, द्वेष रूपी पापाचा जो अभाव करतो आणि खरे सुख, सुख देखील कसं पाहिजे मला, थोड्या वेळेसाठी नाही. जेवण केलं, आता आपण नाश्ता करून बसलेलो आहे कदाचित, तर नाश्ता केलाय, पोट भरलंय, आता आकुलता व्याकुलता नाही, सुख झालं. पाणी पिऊन बसलोय, सुख झालं. हे सुख नाही, हे क्षणिक सुख आहे, संपणार आहे. हे सुख मला नको. जे खरं सुख आहे, पंडित धन्यकुमारजी बेलोकर यांना आपण सर्वजणांनी या नावाने परिचित असाल आपण सर्वजण, गजपंथाचे धन्यकुमारजी बेलोकर. ते नेहमी सांगायचे की मला सुख कसं पाहिजे, की मला हे सुख अखंड पाहिजे, मला सुख स्वाधीन पाहिजे, मला शाश्वत पाहिजे आणि मला अतिंद्रिय पाहिजे. अखंड, शाश्वत, स्वाधीन आणि अतिंद्रिय असं सुख जिथून मला मिळणार ते सुख माझं. मी साखर खाल्ली तर मला अखंड सुख मिळणार, शाश्वत सुख मिळणार, अतिंद्रिय सुख मिळणार. याचा विचार आपल्याला करायला पाहिजे की मिळणार नाही, थोड्या वेळाने परत वाटेल की साखर खाऊ. त्यामुळे ज्या ज्या दिवशी मला दुसऱ्या सुखाची इच्छा राहणार नाही, बाह्य सुखाची इच्छा राहणार नाही, तो दिवस खरोखर माझ्या वितरागतेचा राहील. अखंड, शाश्वत, अतिंद्रिय आणि स्वाधीन असं सुख मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तर असं सुख मला पाहिजे. म्हणून जो पापाचा नाश करतो, कोणत्या पापांचा, मोह, राग, द्वेष रूपी पापांचा नाश करतो आणि खऱ्या सुखाची प्राप्ती करून देतो, त्याला म्हणतात मंगल. त्याला काय म्हणतात, मंगल. आणि असं मंगल ज्यांच्या माध्यमातून घडून येतं, असं मंगल ज्याच्या माध्यमातून मला दिसून येतं, त्या इष्ट देवांना स्मरण करणे किंवा त्यांचे स्वरूप स्वतःच्या आचरणामध्ये आणणे. लक्षात येतंय दीपकजी, मोहिरे साहेब, हा, स्वतःच्या आचरणामध्ये आणणे त्याला काय म्हणतात, मंगलाचरण. काय म्हणतात त्याला, मंगलाचरण. म्हणजे जो खऱ्या मोह, राग, विषरूपी पापांना नष्ट करतो आणि खऱ्या सुखाची प्राप्ती करून देतो. आणि असं आचरण ज्यांच्या माध्यमातून मला दिसून येतं त्यांना स्मरण करणे, त्यांच्या चरणांमध्ये जाणे, त्यांना स्वतः नमस्कार करणे, त्याला काय म्हणतात, मंगलाचरण असं म्हणतात. आता हे जे मंगलाचरण आहे, हे मंगलाचरण प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला किंवा जो कोणी वक्ता असतो, तो वक्ता जेव्हा जिनवाणीचं वक्तव्य करतो त्यावेळेस तो हे मंगलाचरण करतो. या मंगलाचरणाचे देखील अनेक प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये बघा, धवलामध्ये, धवला पुस्तक जे आहे, धवला पुस्तक भाग 1, त्या भाग 1 मध्ये जे आहे मंगलाचरणाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक सांगितलंय निबद्ध मंगलाचरण आणि एक सांगितलेलं आहे अनिबद्ध मंगलाचरण. आपण लिहून देखील घेऊ शकता. काही दिवसापूर्वी सुजाताताई रोटे बाहुबलीच्या आहेत, बाहुबली, कुंभोज बाहुबली, या ठिकाणी देखील त्यांची तत्वार सूत्राची क्लास चालते, त्यामध्ये देखील त्यांनी याचं वर्णन केलेलं होतं. आपण ऐकलं असेल, नसेल तर या ठिकाणी आपण लक्ष देऊ शकता की निबद्ध मंगलाचरण. कारण की वास्तविक रूपाने हे सर्व गोष्टी माझ्या नाही, ह्या सर्व गोष्टी जिनवाणीच्या आहेत. मी काही कुठून काढून सांगत नाही. ज्या जिनवाणीमध्ये आहेत आणि जे स्वतःच थोडंफार चिंतन असतं त्या माध्यमातून आम्हाला समजतं. अरे, आचार्य अमृतचंद्र देव तर हे म्हणतात, काय म्हणतात आचार्य अमृतचंद्र देव, ते म्हणतात, वर्णे कृतानी चित्रे पदानी तू पदे कृतानी वाक्यानी वाक्ये कृतम पवित्रम शास्त्रम निदम
पुनरस्माभिः. काय होतो याचा अर्थ? हा संस्कृत मधले श्लोक आहेत, थोडं समजायला कठीण जातील. सामान्य सांगतो. आचार्य देव म्हणतात शब्द होते, शब्दांपासून वाक्य बनले, वाक्यांपासून जे आहे ते पॅराग्राफ बनले आणि पॅराग्राफ पासून हा पवित्र असा शास्त्र तयार झाला. यामध्ये माझं काहीही नाही. कोण म्हणतात हे? आचार्य अमृतचंद्र देव म्हणतात की वाक्य होते, शब्द होते, शब्दांपासून वाक्य बनले, वाक्यांपासून जे आहे पॅराग्राफ बनले आणि पॅराग्राफ पासून जे आहे पवित्र असं हे शास्त्र तयार झालेलं आहे. माझं याच्यामध्ये काहीही नाही. त्याच प्रकारे ही सर्व बाब जिनवाणीची आहे. वास्तविकता आमचं याच्यामध्ये काहीही नाही. तर धवला पुस्तक भाग 1 मध्ये निबद्ध मंगलाचरण आणि अनिबद्ध मंगलाचरण अशा प्रकारे मंगलाचरणचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. आता निबद्ध मंगलाचरण कशाला म्हणायचं? तर आचार्यांनी जे मंगलाचरण केलेलं आहे, आचार्य देवांचं आपण पुस्तक वाचतो, आचार्यांनी जे मंगलाचरण केलेले आहे त्या मंगलाचरणाला म्हणतात निबद्ध. निबद्ध मंगलाचरण म्हणजे आचार्यांनी एखाद्या ग्रंथाची सुरुवात केलेली आहे आणि त्या ग्रंथाच्या सुरुवातीला ते आपल्या इष्ट देवतांना स्मरण करतात. मग ते पंचपरमेष्ठी असो, तीर्थंकर असो, वीतराग परमात्मा असो, आदिनाथ भगवान असो, 24 तीर्थंकर असो किंवा वर्धमान स्वामी असो, कोणी असो, तर त्यांना इष्ट देवतांना काय करणे? स्मरण करणे. इष्ट देवतांबद्दल जे आहे आपली स्वतःची वंदना करणे. त्या आचार्यांनी ग्रंथामध्ये केलेल्या त्या मंगलाचरणाला काय म्हणतात? निबद्ध मंगलाचरण. निबद्ध, निबद्ध म्हणजे बांधून केलेला आहे. त्यांनी त्यांना स्मरण करून, इष्ट देवतांना स्मरण करून ती सुरुवात करत आहे, ग्रंथाची सुरुवात करत आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्यांना काय करत आहे? प्रारंभिक रूपाने वंदना करत आहे, इष्ट देवताला स्मरण करत आहे. तर त्याला काय म्हणतात? निबद्ध मंगलाचरण. लक्षात येते दीपकजी? कदाचित होऊ शकते आपण म्हणणार की पंडितजी आज तर भक्तामर सुरू करणार होते, पहिला दुसरा श्लोक सुरू करू की विषय सांगू? कारण की काय असतं, अनेक वेळा असं वाटतं की जो विषय आहे तो विषय पूर्णतः लक्षात आला पाहिजे, म्हणून आज घेऊया थोडस. आणि अनिबद्ध मंगलाचरण. अनिबद्ध मंगलाचरण कशाला म्हणतात? की अनिबद्ध मंगलाचरणचं तात्पर्य आहे की जे आचार्यांनी केलेलं मंगलाचरण आहे त्या मंगलाचरणाला आपण काय करतो? स्मरण करतो. आणि त्या मंगलाचरणाला स्मरण करून आपण काय करतो? जिनवाणीच्या वक्तव्याच्या सुरुवातीला त्या मंगलाचरणाचं स्मरण करतो. किंवा जे आचार्यांनी लिहिलेलं नाही पण आपल्या स्वतःच्या माध्यमातून आपण म्हणतो, तर अशा मंगलाचरणाला काय म्हणतात? अनिबद्ध मंगलाचरण. या प्रकारे त्याला त्या ठिकाणी संबोधित केलेलं आहे. तर निबद्ध म्हणजे आचार्यांनी लिहिलेलं मंगलाचरण आणि अनिबद्ध म्हणजे स्वतः आपण स्वतः केलेलं, नवीन रूपाने केलेलं किंवा आचार्यांनी जे लिहिलेलं आहे त्यालाच जे आपण स्मरण करून म्हणतो त्या मंगलाचरणाला अनिबद्ध मंगलाचरण म्हटलेलं आहे. याशिवाय मंगलाचरणाचे जे आहेत अनिबद्ध मंगलाचरण, अनिबद्ध मंगलाचरणाचा तात्पर्य होतो की आचार्यांनी जे मंगलाचरण लिहिलेलं आहे ते ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, म्हणून त्याचं नाव आहे निबद्ध मंगलाचरण. आणि तेच मंगलाचरण आपण लिहिलेलं नाही, आपण लिहिलेलं नाही आहे, पण आपण त्याचं काय करतो? या ठिकाणी उल्लेख करतो आणि त्या माध्यमातून जिनवाणीची विवेचना करतो. तर मी स्वतः तर लिहिलेलं नाही पण आचार्यांचं मंगलाचरण घेऊन प्रारंभ करून या ठिकाणी जिनवाणीला प्रारंभ करतो, तर त्यावेळेस त्याला अनिबद्ध मंगलाचरण असं म्हणण्यात येतं. याशिवाय देखील मंगलाचरणचे 3 प्रकार आणखी आहेत. एक आद्य मंगलाचरण, एक मध्य मंगलाचरण आणि एक अंत्य मंगलाचरण. आद्य, मध्य आणि अंत. अनेक वेळा आचार्य अमृतचंद्रांना आपण जर पाहणार किंवा मोक्ष मार्ग प्रकाशक पंडित टोडरमलजींनी लिहिलेला शास्त्र याची जर आपण चर्चा केली तर त्या ठिकाणी पंडितजींनी जे आहे प्रत्येक अधिकाराच्या सुरुवातीला मंगलाचरण केलेलं आहे. तर जे प्रत्येक अधिकाराच्या सुरुवातीला मंगलाचरण केलेलं आहे आणि शेवटी देखील काय लिहितात? अनेक आचार्य अशा प्रकारे मी त्या तीर्थंकर परमात्म्यांना नमस्कार करतो. तर त्या ठिकाणी जे सुरुवातीला लिहिलेलं आहे ते आद्य मंगलाचरण, जे मध्यभागी केलेलं असतं ते मध्य मंगलाचरण
आणि जे अंतिम ठिकाणी केलेलं असतं ते अंतिम मंगलाचरण देखील त्या ठिकाणी ग्रहण केल्या जातं. तर त्यामुळे आद्य मंगलाचरण म्हणा, मध्य मंगलाचरण आणि अंत्य मंगलाचरण हे देखील जे आहे ते मंगलाचरणाचे विशेष रूपाने भेद सांगितलेले आहे. जरी सुरुवातीला मंगलाचरण केलेलं असलं तरी ते शेवटपर्यंत प्रकाश देतं आणि अंत म्हणजे शेवटी केलेलं असलं तरी ते आद्यपर्यंत प्रकाश देतं, जे आपण आदि दीपक आणि अंत दीपक शब्दाने आपण त्याला संबोधित करतो. आणि मध्यभागी जरी लिहिलेलं असलं तरी देखील जे आहे ते दोन्हीकडे प्रकाश देतं. अशा प्रकारे मंगलाचरण जे आहे ते आद्य, अंत आणि मध्य मंगलाचरण देखील असतं. निबद्ध आणि अनिबद्ध अशा प्रकारे देखील मंगलाचरण जे आहे ते करण्यात आलेलं असतं. अशा प्रकारे मुख्यतः रूपाने आज जे आहे आपण या भक्तामर स्तोत्राची मूळ छंदांची जी विषयवस्तू आहे ती विषयवस्तू बघितलेली आहे. आणि त्या विषयवस्तू सोबतच मंगलाचरण जे आचार्य देव करतात ते मंगलाचरण कशा प्रकारे असतात, त्या निबद्ध आणि अनिबद्ध तसेच आदि मंगलाचरण, मध्य मंगलाचरण आणि अंत्य मंगलाचरण या मंगलाचरणावर आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. मला असं वाटतं की आजचा विषय जो आहे आपल्या सर्वांच्या लक्षात आलेला असेल. बघा, आपल्या सर्वांना कदाचित वाटत असेल की भक्तामर लवकर सुरू होऊन जावं. वास्तविकता हे तर केवळ ज्ञानी भगवंताच्या ज्ञानामध्ये आहे. मी स्वतः विचार करत होतो की 24 तासामध्ये 24 क्लासमध्ये हे संपून जाईल, एका कक्षेमध्ये 2 छंद. पण कधी संपायचं हे तर केवळ ज्ञानी भगवंतांच्या आणि ज्ञानी भगवंतांच्या त्या ज्ञानामध्ये आहे. तथापि जो आहे बुद्धिपूर्वक विकल्प अवश्य आहे की आपण जे आहे सुरुवात करूया. नवनवीन विषय समोर येतो आणि म्हणून असं वाटतं की आपल्या सर्वांना देखील तो विषय समजला पाहिजे. या उद्देशाने जो आहे या मंगलाचरणाची ही प्रारंभिक भूमिका या ठिकाणी सांगितलेली आहे. आता आपल्यापैकी कोणालाही काही प्रश्न असेल तर आपण विचारू. स्वानुभूतीजी, सुधाकरजी लखपते साहेब. हा पंडितजी, आपण मंगलाचरणाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. असे ऐकू येतं सर? हा बोला, हा बोला, आवाज येत आहे. आपण शेवटी मंगलाचरणाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. तर आद्य मंगलाचरण, अंत्य मंगलाचरण हे आपण समजू शकतो. पण मध्य मंगलाचरण जे आहे तर ते नेमकं कुठे असतं, म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला असतं का? सांगतोय. मध्य मंगलाचरणचं तात्पर्य काय आहे की अनेक वेळा जे आहे आचार्य देव त्या ठिकाणी सुरुवातीच्या किंवा अध्यायाच्या प्रारंभी उदाहरणार्थ जे आहे त्या ठिकाणी भगवंतांचं नाव घेणार नाही. त्या ठिकाणी कदाचित ते जे आहे देवशास्त्र गुरूंचं स्मरण करणार नाही, पण मी त्या वितरागी परमात्म्याला नमस्कार करतो अशा प्रकारे उदाहरण त्या ठिकाणी देते. आता बघा, आचार्य अमृतचंद्र देवांनी जे आहे प्रत्येक अधिकाराच्या सुरुवातीला ज्ञान ज्योतीला नमस्कार केलेला आहे. मग त्याच्या आत्मज्ञान ज्योतीला त्यांनी नमस्कार केलेला आहे. त्या आत्मज्ञान ज्योतीचं नाव त्या ठिकाणी आपण मध्य मंगलाचरण म्हणू शकतो. किंवा अजून आपण जर समजलं तर तोडरमलजींनी देखील जे आहे काय केलेलं आहे की त्या ठिकाणी प्रत्येक अधिकाराच्या, आता तो अधिकार तर मधातले आहे, पहिला अधिकार सोडला आणि 9वा अधिकार सोडला तर बाकी सर्व अधिकार कुठे आले? मध्यभागी आले. तर त्याला सर्वांना देखील आपण मध्य मंगलाचरण म्हणू शकतो. असं जे आहे मुख्य रूपाने तर आद्य मंगलाचरणच करण्यात येतं. पण अनेक वेळा आचार्य मंगलाचरण करता करता जेव्हा भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होतात तेव्हा त्या प्रकारे त्या ठिकाणी ते वर्णन देखील करतात. त्यामुळे मध्य मंगलाचरण देखील आपण त्या ठिकाणी ग्रहण करू शकतो. धन्यवाद. लखपते साहेब, लक्षात आलं? समाधान झालंय का आपलं? हो 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 हो. पुढे बघा, अतुलजी, अनिताजी, प्रकाशजींना प्रश्न आहे. अतुलजी. जय जिनेंद्र पंडितजी. हा बोला. स्वाध्यायाचे 10 लाभ तुम्ही एके दिवशी आपला विषय तो हा राहिला होता, तर ते जर परत एकदा सांगितले तर बरोबर. आपण उद्याला ते स्वाध्यायाचे 10 लाभ देखील घेऊया आणि त्या सोबत जे आहे पुढील स्तोत्रावर देखील जाऊ. नक्की. पुढे अनिताजी.
आणि प्रकाशजी जोगी. जय बोला जिनेंद्र अनिताजी. पंडितजी. हा, जय हा, जिनेंद्र. जय जिनेंद्र. हा, मला भक्तामरच्या महात्म्याविषयी थोडस म्हणजे एक बोलायचं होतं की आपण जेव्हा आता आजच्या विषयामध्ये आपण सामान्य विषय वस्तूमध्ये भक्तामराच्या 48 छंदामध्ये मानतुंगाचार्यांनी कशा पद्धतीनं सर्व विषय ठेवलेला आहे त्याचं वर्णन बघितलं आणि त्याच्यामध्येच विवेचन करताना आपण सांगितलं की हे पूर्णपणानं आदिनाथ भगवंतांची स्तुती आहे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मध्ये काही वेगळ्या प्रकारे जसं आहे भय आहे की अमुक तुम्ही म्हणलं की जसा बुद्धिमंत्र दिला त्याप्रमाणे ह्याचं थोडस वेगळा एक विषय लोकांच्या समोर मांडण्यात येतो आणि बरेच काही मोठे मोठे प्रतिष्ठित व्यक्ती ह्याच्यामध्ये सामील आहेत की ते त्याच्यावरती सेमिनार घेतात की फॉरेन कंट्रीज मध्ये सुद्धा हे अमुक म्हणलं की अमुक होतं, तमुक म्हणलं की तमुक होतं किंवा हे आहे असे सेमिनार चालवतात. पण आता आपलं हे सगळं प्रवचन ऐकल्यानंतर फक्त आपण एक एवढंच लक्षात ह्याच्यातून घ्यायला पाहिजे की ही फक्त भगवान आदिनाथांची केलेली स्तुती आहे. त्याच्यामधून कोणता काय लाभ होतो तो स्वतःच्या कर्माप्रमाणे पुण्यार्जनाप्रमाणे होणार आहे आणि हे जे मिथ्यात्व आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नये. हे माझं बरोबर असेल किंवा मग यावरती अजून विषय थोडासा विस्तृत विवेचन करावं. अनिताजी, आपण पूर्ण याची जी आहे ती समरी सांगितलेली आहे. त्यामुळे एकदम आपलं विवेचन जे आहे पूर्ण बरोबर आहे की आपल्या एक छंद आहे कि अपने कर्म सिवाय जीव को कोई न फल देता कुछ भी, पर देता है यह विचार तज, स्थिर हो छोड़ प्रमादी बुद्धी. आपले जे स्वतःचे कर्म आहे त्या प्रकारे मी स्वतःचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. जर त्या बुद्धी मंत्रामुळे जर मला फायदा झाला असता तर 2 मार्क मिळाले नसते, मला 20 पैकी 20 मिळाले असते. तर त्यामुळे स्वतःच्या कर्माप्रमाणे जे आहे स्वतःच्या पुण्यपापाच्या उद्याप्रमाणे ज्या सगळे लाभ आणि हानी होत असतात यामुळे कुठेही कोणत्याही प्रकारचा विचार करू नये आणि याचं सर्व विश्लेषण पुढे पुढे जे आहे येणार आहे. कीर्तीजी म्हणतात की पुन्हा पुन्हा छंद सांगा. कीर्तीजी मी आपल्या ग्रुपवर तो छंद लिहून पाठवतो, त्याबद्दल निश्चिंत राहा. तर अशा प्रकारे आपण तो विषय ग्रहण करायला पाहिजे आणि प्रत्येक छंदामध्ये हा आता पुढे पुढे विषय येणार आहे की कशा कशा प्रकारे थोडी मिथ्या मान्यता असते. आपण फक्त एक बघा, दृष्टी मात्र वीत, अरे वीतरागी आचार्याने लिहिलेलं आहे तर ते कशा प्रकारे लौकिकाची कामना करतील, लौकिक सिद्धी नको, त्यांना तर फक्त वीतरागताच पाहिजे. हे त्या माध्यमातून जे सर्व काही सोडून मोक्ष मार्गाच्या रस्त्यावर म्हणजे मोक्ष मार्गावर गेलेले आहेत ते पुन्हा संसाराकडे कसे वळतील आणि पुन्हा संसार मार्ग कसे सांगतील हा आपण विचार करूया. ते पुन्हा संसार मार्ग सांगणार नाही, ते फक्त वितराग मार्गाच काय करणार आहे, कथन करणार आहे. त्याच्यातून संसार मार्ग तर आपल्यासारखे जे मोही रागी द्वेषी जीव असतात ना ते काढतात. आचार्यदेव कधीही संसार मार्ग सांगत नाही, ते फक्त वितराग मार्गच सांगतात आणि पुढे अजून चर्चा येणार आहे. खूप छान सांगितलं, आपलं उत्तर एकदम बरोबर आहे, एकदम योग्य आहे. प्रकाशजी जोगी थोडक्यात जे आपल्याला ह्याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्याच्यावरती फक्त श्रद्धा ठेवणं आणि त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करत जाणं. बरोबर, बस. हा, जय जिनेंद्र. हा, येत आहे, बोला. थोडं जवळ येऊन बोला, थोडा कमी आवाज येतो. एक विनंती आहे आणि एक चौकशी आहे. विनंती ही आहे. हॅलो. हा, बोला. हॅलो. हा, बोला, आवाज येत आहे. विनंती ही आहे की पंडित संजयजी राऊतने हे घेतलं होतं अगोदर, परंतु त्यावेळेस तेवढं चांगलं समजलं नाही की बेसिक इथपासून समजायला लागलं. म्हणून एक विनंती अशी होती की घाईही न घेता, जसं काल तुम्ही सांगितलं आणि आज परत बोललात की आपण शांततेने घेऊ. आपल्याला 48 छंद 48 दिवसात पूर्ण नाही करायचे आहे, तर त्या दृष्टिकोनाची एक सूचना आहे. आणि दुसऱ्या चौकशी अशी होती की आपलं हे प्रवचनचे रेकॉर्डिंग होते आहे, तर ते मला कुठून मिळू शकते? जे रेकॉर्डिंग होत आहे ते रेकॉर्डिंग जे आहे ते युट्यूबवर टाकण्यात येते, आपल्या ग्रुपवर देखील टाकण्यात आलेली आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन ते सर्व ऐकू शकता. युट्यूबवर देखील टाकलेलं आहे, ग्रुपवरती लिंक टाकल्या जाईल आणि आपण त्या ठिकाणावरून जे आहे ते ऐकू शकता. आणि आपण जे म्हटलेलं आहे, माझा विकल्प थोडा आधी चालू होता की कदाचित आपल्या लोकांना असं वाटायला नको की पंडितजी तुम्ही म्हणता आज सुरू करू, उद्या सुरू करू, अजून सुरूच झालेलं नाही, मग आम्ही काय करायचं. तर विषय मूळ हाच आहे की जेवढा विषय आहे तो आपल्या सर्वांना समजावा, कारण की पुन्हा पुन्हा मग त्यावर एकदा जर विषय वस्तूला सुरुवात झाली की पुन्हा पाठीमागे जाऊन त्यावर चर्चा होणार नाही. त्यामुळे आपण शांततेने घेऊया आणि पूर्ण आपल्याला विषय वस्तू समजेल याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.
पंडितजी आम्ही जे आहोत हा. ते पंडित बोराळजी आणि पंडित संजयजी राऊत यातल्या तालमीतले आहोत, त्यामुळे आमच्याकडे पेशन्स आहे. आपण जितकं आरामशीर घ्याल तेवढं आमच्याकडे. चालेल, नक्की. ठीक आहे. आपल्या सर्वांना आजचा विषय समजलेला असेल असं मला वाटतं. आणि ह्या सर्व रेकॉर्डिंग ज्या आहेत त्या सर्व रेकॉर्डिंग ज्या आहेत त्या युट्यूबच्या लिंक वरून जे आहे ग्रुपवर पाठवण्यात आलेले आहे. आपण त्या ठिकाणावरून देखील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या कक्षेचा जो आहे तो लाभ त्या ठिकाणी घेऊ शकता. या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत जिनवाणी स्तुती. निज निधि निज में बताए, यह अनंत उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार।